नमस्कार. तर फायनली धनाजी गायकवाडांना सगळं सत्य समजलंय. आजचा एपिसोड खूपच छान दाखवला आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की शुभ्रा इकडे मनातच म्हणत असते की प्लीज प्लीज मिस्टर गायकवाडांनी हे पेपर्स बघायला नको, पण त्यांनी ते पेपर बघितलेले असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते म्हणतात की शुभ्रा माझी खरी मुलगी श्री, त्यांच्या हातातून ती फाईल खाली पडते. ते खूपच इमोशनल झालेले असतात. शुभ्रा म्हणते यांच्या हातून फाईल पडली याचा अर्थ मिस्टर गायकवाड यांनी ते रिपोर्ट्स. श्रीसुद्धा म्हणते आई अंबाबाई काय केलं, हे जे घडायला नको होतं तेच शेवटी झालं. बाबांनी ते रिपोर्ट्स बघितले. आता बाबा सगळ्यांसमोर नाही असं होऊन नाही चालणार. इतक्यात ही शुभ्रा कुणाला तरी कॉल करते आणि म्हणते प्लॅन बी रेडी ठेवा. यानंतर ती धनाजीरावांना म्हणते की बाबा आज तुमच्या लाडक्या छकुलीची हळद आहे ना, मग तुम्ही नाही येणार का मला हळद लावायला? मी थांबले तुमच्यासाठी, या बरं पटकन. इकडे धनाजी गायकवाड खूप इमोशनल झालेले असतात. ते डोळे पुसत श्रीकडे बघत असतात. श्रीसुद्धा त्यांच्याकडे बघत असते. त्यांना सगळं आठवत असतं. जेव्हा त्यांनी श्रीला बघितलेलं असतं, श्री त्यांना बाबा म्हणालेले असते, हे सगळं आठवत ते श्रीच्या दिशेने जात असतात. इकडे शुभ्रा मनातच म्हणते की या मिस्टर गायकवाड, या क्षणाची मी मनापासून वाट बघत होती. आय नो सत्य समजल्यामुळे सध्या तुमच्या डोक्यात खूप विचार येत असतील, कसं काय हे ते, पण नका काळजी करू, कारण थोड्याच वेळात तुमचं हे सत्य आणि तुमच्या दोघांचं तोंड बंद होणार आहे मिस्टर गायकवाड, तेही कायमचं. असं म्हणून ती हसत झुंबरकडे बघत असते. धनाजीराव श्रीकडे येत असतात. ते रडत असतात. इकडे सुलक्षणाताई अगस्त्याची उष्टी हळद घेऊन येत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की झुंबर हलत असतं. हे सगळं शुभ्राने प्लॅन केलेलं असतं. आता तर शुभ्रा त्या झुंबरकडे बघत असते आणि हसत असते. तर झुंबर पडणार इतक्या श्रीचं लक्ष तिकडे जातं आणि ती जोरात ओरडते बाबा म्हणून धनाजी गायकवाडांना ढकलते आणि दोघेही पडतात. आणि पडताना श्रीचा हात चुकून सुलक्षणा मॅडमच्या हातात असणाऱ्या हळदीच्या बाऊलला लागतो आणि सगळी हळद खाली सांडते आणि श्रीला लागते. आता हे बघून शुभ्रा खूप चिडलेली असते की प्रत्येक वेळी मी काहीतरी प्लॅन करते आणि सगळं या श्रीमुळे बिघडतं. नसती आली मध्ये तर काय बिघडलं असतं हिचं? आत्तापर्यंत हे गायकवाड स्वर्गवासी झाले असते, पण नाही, कसं होणार? त्यांची खरी मुलगी, त्यांना खरंच हे समजलं तर नसेल ना, त्यांची खरी मुलगी मी नाही आहे तर श्री आहे. ते मला ह्या घरातून बाहेर काढतील. प्रॉपर्टी पैसा काहीच नाही मला मिळणार. ते तर झालं, पण सुलक्षणा मॅडमसमोर त्यांनी हे बोलून दाखवलं तर त्या मला कधीच सून म्हणून ॲक्सेप्ट नाही करणार. मग मी काय करू? कुठे जाऊ? कुठे राहू? इकडे सगळे घाबरून गेलेले असतात. ते श्रीला आणि धनाजीरावांना उठवतात. श्रीच्या लक्षात येतं की हळद सगळी तिला लागली आहे. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात श्रीकडे बघून. अगस्त्य म्हणतो श्री अगं तुला काही लागलं नाही ना? इतक्या सुलक्षणाताई म्हणतात की तिला काय लागलं नाही लागलं, फरक पडणार आहे का कोणाला? यावर अगस्त्य म्हणतो आई अगं काय बोलते? सुलक्षणाताई म्हणतात ज्याला समजायचं ना त्याला समजलं आहे. आणि त्या श्रीकडे जाऊन म्हणतात की काय गं मुद्दाम केलंस ना हे तू सगळं? आम्हाला माहीत आहे चांगल्या कामात विघ्न आणायची जुनी सवय आहे तुझी. नाही, इतर ठिकाणी करतेसच, पण आमच्या अगस्त्याच्या बाबतीत जरा जास्तच होतं हे कळतंय आम्हाला. अगस्त्याची उष्टी हळद अंगाला लागावी म्हणून नाटक केलंस ना हे? नाही म्हणता सगळं करतेस की. तुझी हिंमत कशी झाली? श्री म्हणते अहो बाईसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तर सुलक्षणाताई गैरसमज असं म्हणून श्रीवर हात उचलतात. तितक्यात धनाजी गायकवाड त्यांचा हात पकडतात आणि म्हणतात बस झालं सुलक्षणाताई, माझ्या लेकीवर हात उचललेलं मी खपवून घेणार नाही. यापुढे तिच्याशी असं कधीच वागू नका. आजपर्यंत वागलात ते वागलात, पण यापुढे नको. माझ्या मनात तुमच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे, खूप आदर आहे. श्रीसोबत असं वागलेलं मी खपवून नाही घेणार. जेव्हा मी बघितलं ना तेव्हा तुम्ही श्रीसोबत तुसड्याप्रमाणे वागत आला. अहो सोन्याचं फळ आहे ती. तुम्ही असं तिला मातीमोल का? तुम्ही तिच्याशी असं का वागताय नाही माहीत मला,
पण लक्षात ठेवा, माझी लेक आहे ती आणि माझ्या लेकीशी असं कोणी अपमान केलेला मी सहन नाही करणार. यापुढे तिच्यासोबत मानाने वागायचं. ती एकटी वाटत होती ना तुम्हाला, तिच्या मागं पुढं कोण नाही असंच वाटलं होतं ना तुम्हाला. मग ऐका, आत्ता या क्षणापासून हा तिचा बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. इकडे शुभ्रा म्हणते की ओ माय गॉड मिस्टर गायकवाड मगापासून कितीतरी वेळा या श्रीला माझी मुलगी असं बोलतात. याचा अर्थ खरंच त्यांना सगळं समजलं असं वाटते. इतक्यात भारती धनाजी गायकवाडांना म्हणते की अहो किती लागले तुम्हाला, सगळं रक्त वाहायला लागले. तितक्या श्री म्हणते बाबा किती लागले, आई तू काळजी करू नको मी औषध लावते. धनाजी गायकवाड श्रीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. श्री म्हणते बाबा चला बरं तुम्ही पटकन, मी औषध लावते असं म्हणून ते त्यांना तिथून घेऊन जाते. इकडे शुभ्रा म्हणते की किती बोलले ते मिस्टर गायकवाड सुलक्षणाला, याचा उलट परिणाम आमच्या लग्नावर नको व्हायला. सुलक्षणाने रागात आमचं लग्न मोडलं तर. इकडे अगस्त्य सुलक्षणा ताईला समजावत असतो की आई जरा शांत बस, आज जर श्री नसती ना तर खूप मोठा अपघात झाला असता. आणि काकांना पण किती लागले. याच्यानंतर सुलक्षणा ताई म्हणतात की अगस्त्य तू आम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर इकडे श्रीची आईसुद्धा म्हणते अहो श्री खूप चांगली मुलगी आहे, ती मुद्दाम असं काय नाही करणार. यावर सुलक्षणाताई म्हणतात कोण कसा आहे हे तुम्ही आम्हाला सांगू नका, आणि हळद कुणालाही लागली ना तरी आमची होणारी सून शुभ्राच आहे. इकडे शुभ्रा खुश होते. यानंतर सुलक्षणाताई म्हणतात की हा आमचा शब्द आहे आणि आमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. स्वीटी जा हळद घेऊन ये, हळद फक्त शुभ्रालाच लागणार. इकडे धनाजी गायकवाड खूप इमोशनल झालेले असतात. त्यांना आठवतं की ते रिपोर्ट्समध्ये काय होतं आणि ती नर्स फोनवरती काय म्हणाली होती की आमचे रिपोर्ट्स कधीच चुकत नाही, माणसं खोटं बोलतात, मशीन नाही. इकडे धनाजी गायकवाड म्हणतात की हे काय होऊन बसले विठुराया, मला काहीच कळत नाही, हा नियतीचा फेरा म्हणायचा की काय, आणि हे आत्ताच का होतंय सगळं. भारती शुभ्रा यांना काय सांगू विठुराया, मला हे सत्य स्वीकारणं खूप जड जाते आणि झिडकारून पण टाकू शकत नाही. हा तुझा कौल असेल का? श्री माझी लेक आहे असं म्हणून ते खूप रडत असतात. एवढ्या दिवस माझ्यासमोर आहे तरी पण मला यातलं काहीच माहीत नाही. विठुराया तुझी लीला अफाट आहे, पण मी कसं सांगू की तुझा बाप मीच आहे, तुझ्यासमोर उभा आहे. माझ्या लेकीला मला कडाडून मिठी मारावीशी वाटते. कसं सांगू की ज्याला ती बाबा बाबा म्हणून घरात आली, ते घर, तो बाबा तिचा खरा बाबा आहे. हे एवढं मोठं सत्य तिनं आता मला बाबा अशी हाक मारावी अशी माझी खूप इच्छा आहे असं म्हणून ते खूप रडत असतात. तितक्या श्री पाठूमागून आवाज देते बाबा. धनाजीराव डोळे पुसत तिच्याकडे बघतात तर श्री म्हणते की काय झालं बाबा असं बघायला, तुम्ही आधी बसा बघू इथं. आणि ती म्हणते बाबा अहो केवढं रक्त यायला लागलं आहे, आता कशी जखम भरेल लवकर असं म्हणून ती त्यांच्या हातावरती मलमपट्टी करत असते. श्री खूप काळजी घेत असते आणि धनाजी गायकवाड खूप इमोशनल होऊन तिच्याकडे बघतच असतात. श्री मनातच म्हणते माहीत नाही बाबा, पण आज तुमच्याकडे बघून असं वाटते की तुमची अवस्था ना त्या गोट्यातल्या गाईसारखी झाली. गाई कसं आपलं वासरू हरवलं, कुठं चुकलं की कसे अस्वस्थ होते, तसं झालं आहे तुमचं. तुमची नजर अशी भिरभिरायला का लागली आहे बाबा. आणि ती मोठ्याने म्हणते अहो लक्ष कुठे असतं बाबा तुमचं, समोर डोक्यावरती ते झुंबर पडायला आलं तुमचं लक्ष नाही अजिबात. काय हो बाबा काळजी वाटते तुमची. मग धनाजीराव श्रीला म्हणतात बापाची काळजी पोरगी नाही करणार मग कोण करणार. हे ऐकल्यावर श्री म्हणते म्हणजे, तर धनाजी गायकवाड म्हणतात की इतके दिवस नुसतंच बाबा बाबा करत होतीस ना, मीच तुझा बाबा आहे गं, माझी लेक आहेस तू, माझी खरी लेक. तुझ्या खऱ्या आईबापाला शोधत होतीस ना, ते आम्हीच आहे असं म्हणून ते श्रीला मिठी मारतात. दोघेही खूप रडत असतात. म्हणजे खूपच छान असा दाखवला आहे आजचा भाग, खूप सुंदर असा दाखवला आहे. तर हे ऐकून धनाजी गायकवाड म्हणतात म्हणजे माहीत. श्री म्हणते की बाबा मला हे सगळं माहीत होतं. हे ऐकून धनाजी गायकवाड म्हणतात म्हणजे माहीत होतं तुला, अगं मग बोलली का नाहीस, इतकी मोठी गोष्ट लपवून का ठेवली, बोल श्री. पण श्री काही बोलत नाही, ती शांतच असते. धनाजी गायकवाड म्हणतात श्री आता तरी बोल, का असं केलं तू, का नाही बोललीस तू आम्हाला. तर श्री म्हणते बाबा शुभ्रा मॅडमसाठी. तर आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.